श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. बाटली रिकामी आहे, आज भरून नाही आणली. तर आपण 79व्या अध्यायामध्ये प्रवेश करत आहोत. सत्य संकल्पाचा दाता परमेश्वर असतो असं म्हणतात. जर आपल्या अंतःकरणातून उठणारे संकल्प हे जर सत्य असले तर त्या संकल्पाला परमेश्वर पाठबळ देत असतो, म्हणजे ते संकल्प पूर्ण होत असतात. तर ते संकल्प सत्य असावेत. आणि सत्य म्हणजे काय? सत्य म्हणजे खरे असं आपण समजतो. सत्य या शब्दाचा अर्थ होतो सत्वस्तूकडं नेणारी गोष्ट, त्याला म्हणतात सत्य. तर सत्य काय आहे? की सत्य म्हणजे मी आत्मा आहे. तुम्ही त्या दिवशी भगीरथ राजाची कथा ऐकली. तर एवढं सगळं सुख वैभव भोगूनही भगीरथ राजाला शांती नव्हती. आणि असे भगीरथ राजा तैतील ऋषीच्या आश्रमामध्ये गेले. पहा, आता ते राजा होते, राजाला काय सुविधा नसतील विचार करा. तर एवढ्या सगळ्या सुविधा सोडून किंवा एवढ्या सगळ्या सुविधा असून त्यांना शांती नव्हती. एवढ्या सगळ्या सुविधा असून शांती नव्हती. मग सुख कशात आहे नेमकं? सुख घरात आहे का? मोठ्या बंगल्यात आहे का? सुख कपड्या लत्त्यात आहे का? सुख दागदागिन्यात आहे का? सुख नात्यांमध्ये आहे का? कारण या सगळ्यांचा जर विचार केला तर ते सगळं होतं ना भगीरथ राजाला, पण शांती नव्हती. हे सगळं भोगूनही त्यांनी म्हटलं की मला शांती नाही आहे. आणि म्हणून शांती कशात आहे बा, किंवा सुख कशात आहे? माझी ही अशांती कधी जाईल? ज्या भगीरथ राजांनी तपश्चर्या करून गंगा स्वर्गातून पृथ्वीवर आणली, जर त्यांना शांती नसेल तर आपण हे एखाद दोन घर, 2-3 लेकरं, एखादी नोकरी मुलाची नवऱ्याची, आणि 1-2 नातू आणि 1-2 आपले लेकरं, तर याच्यात आपण शांतता कशी काय मानतो? हा प्रश्न आहे. किंवा मला याच्यात शांती मिळते का? आणि ती जर मिळत असेल तर ती चूक आहे मोठी. जसं एक राजा शिकार करण्यासाठी जंगलात गेला, शिकार सापडली नाही, दिवसभर फिरला, रात्री थकला, त्याला एक झोपडी दिसली आणि मिनमिनता प्रकाश दिसला. तर त्यानं काय केलं, त्या झोपडीमध्ये त्यानं म्हटलं की अहो मला रात्रभर राहू द्या. म्हटले ये बुवा, पण पहा मी एकटं राहायपुरतीच जागा आहे. आणि म्हटलं मी काही फारसा बाहेर पडत नाही आहे झोपडीतून, त्याच्यामुळं मलमूत्र विष्ठा सगळं घाण सगळं इथंच आहे पडलेलं. राजानं म्हटलं पण मला रात्रभर राहणं आवश्यक आहे. रात्रभर राजा त्या झोपडीमध्ये राहिला आणि सकाळपर्यंत त्याला त्या झोपडीचा काय झाला, अभ्यास झाला, सवय झाली त्याला. त्यानं म्हटलं मी आजही इकडं जंगलात शिकार करायला जाईन, आणि नाहीच जर शिकार मिळाली तर मी तुझ्याजवळ पुन्हा परत येईन. ते म्हणले अरे तू राजा आहेस, तुला अशा घाणीत राहायची सवय नाही आहे. त्यानं म्हटलं झाली रात्रभरात. तसं जीव हा मुळातच राजा आहे, परंतु पंचमहाभूताच्या या देहामध्ये मल मूत्र विष्ठा सगळे घाण भरलेली आहे. तर या घाणीत राहायची त्याला काय झालेली आहे, जन्मोनजन्मी सवय झालेली आहे त्याला. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, ही सवय झालेली आहे त्या राजाला. पण ही सवयच मोडून टाकायची आहे. ही सवय कुठून मोडेल? सवय वृत्तीतून मोडेल. वृत्ती बदलली पाहिजे माणसाची. आणि म्हणून भगीरथ राजाला त्या ठिकाणी तैतील ऋषीचा जो आश्रम होता त्याच्यामध्ये शरण गेले. तैतील ऋषींना भगीरथ राजा, आणि त्या ठिकाणी राहिले. हळूहळू त्यांना ते वातावरण, शुद्ध वातावरण होतं ना, सात्विक होतं ते वातावरण, त्यांना आवडायला लागलं. आणि भगीरथ राजा त्या ठिकाणी राहून काहीच दिवसामध्ये त्यांच्या मनाची वृत्ती, कारण ते तपस्वी होतेच ना आधीच, फक्त काय झालेलं होतं, जसं गंगेचं जल कसं असतं, शुद्ध असतं ना. तुम्ही जेव्हा गंगेचं जल भरून आणता ना ते शुद्ध असतं. पण जर घरी आणल्यानंतर नुसतं तेच जल जर तुम्ही ठेवलं ना, त्या काचेच्या बाटलीत म्हणा का प्लॅस्टिकच्या त्या कॅनमध्ये म्हणा, त्याच्यावर काहीच चढत नाही. पण त्याच्यात जर का तुम्ही आपल्या इथंचं जल जर मिसळलं ना, तर त्याच्यावर काय होतं, शेवाळ तयार होतं कालांतरानं. तसं मनुष्य मुळात शुद्धच आहे,
पण संसाराची काई म्हणजे काय, शेवाळ, संसाराचं शेवाळ चढलं आणि त्यानं काय झालं, दूषित झालं पाणी. तर काय करायचं आहे, हलक्या हातानं वरची काई काढायची, ते शेवाळ काढायचं आहे फक्त. जर तुम्ही शेवाळ चढलेलं पाणी बाजूला केलं तर आत शुभ्र पाणीच आहे ना. ते बाहेरून आणलं का कुठून शुभ्र पाणी, स्वच्छ पाणी? मुळातच होतं, फक्त वरची ती घाण साफ केली. त्याप्रमाणे मलविक्षेप आवरण हे मनावर पडलेले 3 प्रकारचे शेवाळ आहे. हे काढून टाका आणि त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करा. आपण 15 दिवस हे ऐकलंय. तर काशीखंडामध्ये मग भगीरथ राजांना आत्मस्वरूपाची प्राप्ती झाली आणि शांत झाले एकदम. म्हटले आता मला काही चिंता नाही, आता मी कुठेही राहिलो ना, मला काही फिकीर नाही. आता मी राजमहालात राहिलो काय, आता मी एखाद्या गटारीच्या तोंडावर राहिलो काय, आता मी अजून घरात राहिलो काय, पण माझी शांती आता ढळणार नाही. सतृप्तो भवती, मी तृप्त झालो. सतरती, मी तरलो. आणि लोकान तारयती, मी लोकांना तारू शकतो. पण हे गुरुदेव, ते काम तुमचं आहे, तुम्ही मलाही तारलं. त्यावेळेस गुरुदेवांनी सांगितलं की अरे, हे सुख, ही शांती कुठून बाहेरून आणली का तुझ्या आतच होती? आतच होती, पण ती आपल्याला सापडत नव्हती. तुझे आहे तुझ पासी, परी जागा भुललासी. आपण जागा विसरून गेलो आणि त्याच्यामुळं आपल्याला काय, दुःख आहे जीवनामध्ये. दुःख आलं की त्याच्यात वाद जातो, सुख आलं की त्याच्यात वाद जातो. पण सुखम वा यदि वा दुःखम सयोगी परमोमता, जो सुख दुःखामध्ये सम राहतो तोच खरा योगी आहे. आणि ते ज्ञान शिकण्यासाठी हा काशीखंड आहे. तर 79वा अध्याय. तर अध्याय 79 मध्ये म्हणतात की गतकथा संक्षेप वर्णन. ते मी तुम्हाला वाचून दाखवते, म्हणजे जे आज आले नाही किंवा जे कधीतरी आले नसतील, तर त्यांनी हा अध्याय ऐकल्यानंतर काय होईल की त्यांना ते पूर्ण, म्हणजे कारण संक्षिप्तामध्ये आता आपण पहिल्या अध्यायापासून काय काय ऐकलं त्याचं वर्णन या ठिकाणी करतात. तर श्री गणेशाय नमः. मग विमान क्रमिता गगनोदरी, नैऋत्य लेख देखला पुढारी, तो शिव शर्मा प्रश्न करी विष्णुगणांसी. तो गण सांगती शुभवाचा, हा नैऋत्याधिपती राक्षसांचा, हा पूर्वजन्मी पाली नगरीचा होता राज्यधर. विंध्याद्रीचे पाठारी जाण, तेने काशीकर काजी वेचिला प्राण. तै पिंगाक्ष ऐसे होते नामधारण, जातीचा कोळी पै. मग विंध्याद्री प्रसन्न झाला शंकर, केला नैऋत्य देशीचा राज्यधर. अक्षय दिदला नाभिकार तिप्पतीमध्ये, तर याचे आदी अवसान तुझ समूळ केले निरूपण. तो पुढे क्रमिता विमान देखला वरून लोक, तो 14 कोटी सेनेसी परिग करीतसे पृथ्वीसी. विरंची नाथाची आपृष्टीसी होतसे वृद्धी. तो कर्दम ऋषीचा कुमार, त्यासी प्रसन्न झाला काशीश्वर. मग तो केला राज्यधर सर्व चरांचा, त्या वरुणाची कथा सविस्तर. तुझ निरूपिणी पूर्वापार, त्यासी प्राप्त केला गिरीवर गंधांद्री पश्चिमेचा. ऐसा तो मग शिवशर्मा प्रश्न करी गणमंती. मग विमान चाले गगनोदरी, येथे 11 रुद्र असती. यासी प्रसन्न झाला पशुपती, दिदलीये रुद्रपुरी. यांनीही तप काशीमध्ये साधले, पशुपतीचे या प्रसाद बळे. सर्व सिद्धीचे साधन केले ते गणाधिपती भक्तवत्सल. तरी यांचे अवसानमुळं तुझ मी सांगितले सकळ. यांसी राज्य प्राप्त झाले अढळ ईशान्य दिशेचे. आता वर्णू अलकापुरीचा कुबेर, तू पूर्वजन्मीचा जुगारी तस्कर. काशीस्थळी प्रसन्न केला काशीश्वर, पावला हे पद. ऐसा तो कुबेर शिवव्रती, जो अलकापुरीचा अधिपती. जेत अष्टसिद्धी नवनिधी ओळंगती, तो भांडारी शिवाचा. तो पूर्वजन्मी अग्निदत्ताचा कुमार, शिवालयी प्रवतला नैवेद्य चोर. त्यासी प्रसन्न झाला त्रिशूलधर, दिदले अमितवरा. मग तो विश्रवा ब्राह्मण, तो पुलस्त्याचा नंदन मा. तपस्वी तपे संपूर्ण मा ऋषीपसे. त्यापासूनही जन्मला कुबेर, केला कलिंग देशीचा राज्यधर. पुनरपी प्रसन्न झाला शंकर, मग केला भंडारी. गणमंती शिवशर्म्यासी, ऐसा हा कुबेर अलका निवासी. याचे आधी अवसान ते तुझसी निरूपिले सवस्तर. मग विमान चालले पुढे गगनात, तो चंद्रलोक देखिला पुढारात.
मग या लोकीचा अधिपती शीतकर तेने काशी स्थानी पूजिला हर शतपद्मे अनुष्ठान अध्वर केला त्या मृगांके. तो अत्रि ऋषीचा कुमार यागी कृप्त केला देववर. मग प्रसन्न झाला जी शंकर धरिला मस्तकी. आणि याची ही कथा जेने पराभवे मा तपवेता ती कथिली म्या द्विजनाथा श्रोत्यांशी. मग पुढे चालले विमान तो बुधलोक देखिला जाण. त्या बुधाची कथा मी तुला सांगितली. अरे तो अत्रिसूत शीतकर तेने गुरुकांतीशी केला व्यभिचार. तो जन्मला क्षेत्री कुमार चंद्र गुरुकांतेचा. याने तप केले काशीस्थळी. मग प्रसन्न झाला चंद्रमौळी. तो आस्थापिला या लोकमंडळी महादेवे पै. कृष्ण भगवान की जय. तुमची वाट पाहणं चालली होती. तो विमान पुढे जाता शिवशर्मा तो प्रश्न करी गणोत्तमा. म्हणे करा कृपाणी दीक्षमा. पुढे हा कवन लोक गणमंती गा द्विजावतारी. दक्ष राजाची या 60 कुमारी. त्याही तपसा दिले काशीपुरी ते हे नक्षत्र लोक. मग विमान चालले शीघ्रगती तो शुक्रलोक देखिला पुरती. हा लोक कोण म्हणती गण सांगती शूद्र ब्राह्मणा. या लोकी शुक्राधिपती जाना. याची मूळ कथा मा सुजाना परेसे गा द्विजा. हा शुक्र भुगळूचा नंदन तेने प्रसन्न केला शिवपंचानन. त्यासी वर्धितला पूर्ण केला दैत्यगुरु हा. तो विमान चालले वेगेशी. मग पाहिले मंगळ लोकाती ते शिवशर्म्यासी कथिले प्रविस्तर कैसे. हा महादेवाचा वीर्यगोळ पृथ्वीच्या गर्भी जन्मला मंगळ. काशीमध्ये तप करुणी जाश्वनीड प्रसन्न केला. तो विमान चाले पुढते पुढती तो लोक देखिला दिव्य दीप्ती. हा अंगिराचा सुतदेव गुरु याने प्रसन्न केला विश्वेश्वरू. त्यासी दिदला पूर्णवरू देव गुरु मज केला. याशी नाव ठेवले बृहस्पती. केला या लोकीचा अधिपती. तो समळ वृत्तांत तुझ प्रती निवेदिला शिवशर्म्या. मग विमान क्रमिता व्योमपुटी. तो शनी लोक देखला दृष्टी. यासी प्रसन्न झाला धुर्जटी परेसी द्विजोत्तमा. हा शनी सूर्य सज्ञाचा सूत तेने आराधिला उमाकांत. मग या लोकीचा अधिपती निवांत केला शंकरे. येणे तप केले काशीपुरी भावे पूजिला काशी त्रिपुरारी. मग शंकरे ग्रहामध्ये यासी दिदी श्रेष्ठता. विमान चालले पुढे पुढे तो देखिले सप्तऋषी. तो बोलती सुशील पुण्यशूल हे सप्तऋषीचे मंडळ. याची आदी अवसान जे मूळ ते सांगितले मी तुझ प्रती. मरीची वसिष्ठ दक्ष राजा त्रिभृगो पुलस्तिका द्विजा. 7वा अंगिरा वृषभजा पूजिले त्याही. तपसा दिले अविमुक्तीसी. मग शिव प्रसन्न झाला त्यासी. ते आलोकी केले निवासी महादेवी पै. ऐसे हे सप्तऋषीचे मंडळ तुझ निरूपले गा समूळ. हे विरंची देवाचे सकळ मानसपुत्र भोलिजे. मग विमान व्योमी उमकले तो पुढे ध्रुवलोकाते देखिले. मग शिवशर्म्याने प्रश्निले विष्णुगणांशी पै. गणमंतिका द्विजोत्तमा पर्येसी या ध्रुवलोकाचा महिमा. येणे आराधिले पुरुषोत्तमा हरे हरासी पै. हा सूर्यवंशी मानृपती पिता उत्तानपाद माता सुनीती. यासी प्रसन्न झाला कमलापती. यासी देव यासी दिले ध्रुवेश्वर नाम हे. मागून पाऊस लागत असेल तर समोर या. मग ध्रुवाचा लोक सोडून विमान चालले पुढे तो देखिला जनलोक. त्या जनलोकापुढे विमाने महरलोक सांगितल्या गणी. मग महरलोकामध्ये जे पृथ्वीच्या ठाई धूम्रपाणी अष्टांग योग अभ्यासती ते वस्ती महरलोकी. तप साधनार्थी अनेके ते शिवशर्म्याशी सांगितले. त्या महरलोकापुढारे विमान चालले पुढे पुढे. मग देखिला तपोलोक त्याची कथा समोर सांगितली. जेने पराभवे दुरित कथा
प्रवणे पटणे ते मग त्यापुढे जाता विमान देखिले ब्रह्मभुवन ते सत्यलोकाची कथा सांग प्रमाण सप्तलक्ष पै तेथे चतुराननाचा वास तो चतुर्वेद खानी सृष्टीचा आधीश त्याने प्रसन्न केला महेश त्याची कथा सांगितली केले ब्रह्मेश्वर नामे लिंग स्थापना पूर्ण आराधिले पंचानना मग अधीश केला त्या ब्रह्मभुवना सत्यलोकी ब्रह्मपै तेथे विमान करून या स्थिर मग वंदिला तो सृष्टीकर तो सर्व देव दिक्पतीचा पितर सत्यलोकवासी मग जो प्रयागी त्रिवेणीचा महिमा त्यासी कथिता झाला जो ब्रह्मा येणे महादोष महाकर्मा वेगळे होईले मग ऊर्ध्वक्रमिता विमान पुष्पक पुढे देखिला कवन लोक गणपती ते झाले कौतुक शिवशर्म्यासी म्हणे या शिवशर्म्याचं मथुरा निवासी यासी मृत्यू झाला हरिद्वारासी म्हणून विमान झाले प्राप्त स्वर्गमंडळी तुझ केले श्रुत आता याला भेटेल वैकुंठ लक्ष्मीकांत वैकुंठ भुवनी मग इतके सांगती ते विष्णुगण तो पाहिले वैकुंठ भुवन गण म्हणती गा मथुरा निवासी या लोकी लक्ष्मीपती परियसी रहिवास करीत असे मग लक्ष्मी सहित नारायण शिवशर्म्यासी दिले आलिंगन नेला वैकुंठामध्ये हरीने शिवशर्मा देखिला येत मग उतरला सिंहासना फालत बद्ध पाणी वंदिला उभयत श्री नारायण तो मग 10,000 वर्ष वैकुंठी होता तो शिवशर्मा द्विजवर भोगीतसे विपुल शृंगार दिव्यांगना त्या भोगीतसे मग वैकुंठ भोग सरला शिवशर्मा जन्मासी घातला तो वृद्ध काळ राजा जन्मला नंदीवर्धन देशी तो नंदीवर्धनीचा राज्यधर त्रिशत प्रसवला कन्याकुमार राज्य केले लक्ष संवत्सर स्त्रिया 10 सहस्र तेने लक्ष वर्षे राज्य केले काशी जयसे मनी उद्भवले मग राज्यपुत्राशी समर्पिले जो समस्तासी श्रेष्ठ पै त्यासी पूर्वजन्मी घडली काशी म्हणून गेला वाराणसी मग काशीपुरी आला सहस्त्रियांशी घेऊन भांडार मग मंदिर निर्मिले थोर लिंग स्थापिले वृद्ध काळेश्वर त्यासी प्रसन्न झाला उमा हर लय झाले त्याचे लिंगी अगस्ती म्हणे जी स्वामीनाथा ये लोकांतरेसी निवेदिली कथा यानंतर भेटला श्री समर्था मजानाथासी मज काशी खंड निरूपले तुम्ही ते वाराणसी तुमचे पास्त्या तुमची जन्मभूमी हे महाशास्त्र षण्मुख स्वामी व्यक्त केले तुम्ही मग शैल शिखरी केले दर्शन मल्लिकार्जुन पूजिला गंगा जीवन ते साधुन्या पूजन मग आलो भेटी तुमच्या अगस्ती म्हणेगा ब्रह्मचारी जी तू अत्यंत प्रिय शिवगौरी यानंतर देखील श्री गिरिवरी षडानंद स्वामी मज काशी वियोगाचा दीर्घतम तो शरीराशी करीतसे होम शांत झाला तुझ देखुने आश्रम गे सर्व गेला माझा काय म्हणतात अगस्त्य ऋषी की शिवशर्म्याच्या कथा लोकातल्या तुम्ही मला सांगितल्या त्याच्यानंतर तुम्ही मला भेटले शिवशर्म्याची कथा मीच माझ्या बायकोला सांगितली लोपामुद्रेला आणि त्यानंतरच्या ज्या कथा आहेत त्या मी मल्लिकार्जुनाचं दर्शन करून आल्यानंतर तुम्ही मला सांगितलेले आहेत शिविच्छेपासून जन्मला चक्रपाणी तेने तपसा दिले आनंदवनी तीर्थ स्थापिले चक्रपुष्करिणी महापुट्टो ऐसे तप करीती वैकुंठ नायका हरिजवळी येणे झाले त्र्यंबका म्हणजे त्याच्यानंतर त्या ठिकाणी विष्णू आले आणि त्यांनी चक्रपाणी तीर्थाची कथा चक्रपाणी तीर्थाची स्थापना केली आणि ती कथा तुम्ही मला सांगितली त्यानंतर तुम्ही मला तिथं हिमालय कसा आला आणि त्यांनी प्रयाग क्षेत्रामध्ये चतुरानंद म्हणजे ब्रह्मदेव आले आणि त्या ठिकाणी त्यांनी जे लिंग स्थापन केले तर ती कथा तुम्ही मला सांगितली मग पूर्वपंथी चालिली शिवाची पंचक्रोशी पावली मनकर्णिकेसी मिळली झाली उत्तर वाहिली मग कथिले ते गंगा महात्म्य ते कथा नाशी महाकर्म गंगा कशी पृथ्वीवर आली ते तुम्ही मला सांगितले आणि माझ्या सर्व पापांचा नाश केला नंतर तुम्ही शिवाची काशी आनंदवनी ते तिचे रस्ते माझे श्रोणी केले स्वामिया कैसा विमुक्तीचा वासा आणि कैसा तेथीचा प्रकाश तो मज समूळ वाघविलास निरूपिला स्वामी यानंतर निरूपिली कथा माझे शास्त्रार्थ ज्ञान तुम्ही मला नंतर सर्व शास्त्र म्हणजे पत्नीचं कर्तव्य पतीचं कर्तव्य गृहस्थाश्रमाचं कर्तव्य
साधू संन्यासांचं कर्तव्य त्यांनी कसं वागावं गृहस्थाश्रमात, ह्या कथा तुम्ही मला सांगितल्या. त्याच्यामुळं माझे 3 ताप हरण झाले. शिवाची या क्रोधापासून जाणं तो उग्रमूर्ती झाला उत्पन्न, जे विवादले विरंची नारायण परस्पर पे. तुम्ही ती कथा मला सांगितली की ब्रह्मा आणि विष्णू दोघांचं भांडण लागलं आणि ते एक जण भगवंताचं मुकुट पाहायला गेला आणि एक चरण पादुका पाहायला गेलं. दोघांनाही सापडलं नाही, पण ब्रह्मदेव खोटं बोलले आणि त्या ठिकाणी कालभैरव आणि मूळ गणपती यांची भेट झाली. ही कथा सुद्धा तुम्ही मला सांगितली. ते कालभैरव जन्मला तिक्रूर, तेने प्राणांत केला सृष्टीकर. यास तो कोपला त्रिशुद्धर घातली ब्रह्महत्या, तो निघाली करावया दोष निष्कृती. तीर्थे करणे योजिले चित्ती, जी त्रिभुवनीची अगाध असती शिवनिर्मित जी का. ब्रह्महत्या घडली कालभैरवाला, तर तुम्ही त्याला पृथ्वीवर पाठवलं. सगळ्या तीर्थात गेला, स्नान केलं, पण त्याची ब्रह्महत्या सुटली नाही. पण काशीमध्ये आल्यानंतर त्यानं त्या ठिकाणी स्नान केलं मनकर्णिकेचं आणि ब्रह्महत्या गळून पडली त्याच्या हातावरची. त्रिभुवनीची तीर्थे करून मग येऊन तो काशीपुरी अद्याप फिरायला उग्र शरीरी, तरी ते न प्रहरिजे सुरी शिवधामिनी. यानंतर तो गंधर्वाचा सुत हरिकेश नामे शिवभक्त, त्यासी प्रसन्न झाला उमाकांत, तो झाला दंडपाणी. तो शिवाचा दंडधारी झाला, आपणा जोडी शिवे ठेविला, त्याचा मूळ विचार निरूपिला षण्मुख स्वामी. मग जे प्रसिद्ध ज्ञानवापी कलावती उद्धरली या कोपी. जी कलावती तिथं रोज स्नान करायची ज्ञानवापीमध्ये, पण तिला त्या गंधर्वानं पळवून नेलं. तिनं त्याला शाप दिला आणि तिनं त्या अग्नीमध्ये उडी घातली आणि पुढच्या जन्मात मग त्यानेही उडी घातली गंधर्वानं. पुढच्या जन्मात तिनं राजा राणी होऊन आले. तिनं तो चित्रपट पाहिला आणि ती पुन्हा ज्ञानवापीत आली. इतका श्रेष्ठ महिमा तुम्ही ज्ञानवापीचा मला सांगितला. मग जे प्रसिद्ध ज्ञानवापी कलावती उद्धरली या कुपी, ते कथा निरूपिली साक्षेपी षडानना तुम्ही. यानंतर कथा निरूपिली सदाचार षटकर्मे निवेदिली, जी भवानीने शिवासी प्रश्निली चतुर्वर्णाधिक. 4 वर्णांचा आचार सदाचार आणि षटकर्म तुम्ही सांगितले. मग निरूपिला गृहस्थाश्रम, जो श्रीमंताधिकांचा आचार नेम, तो पराभवी सर्व श्रम श्रोत्या जनांचा. मग निरूपिले ब्रह्मचर्य, जे षडंग तपसाधना धैर्य, ते योगी यांचे परम गांभीर्य निरूपिले स्वामी. मग षटकर्माचा जो न्यास, तो मग निरूपिला संन्यास, जो भवानी प्रति आदि महेश अनुवादला होता. यानंतर निरूपिले वानप्रस्थ, जे अरण्यवासी पूजिजे अतीत, ऐसे स्वामी तुम्ही कृपावंत निरूपिले आश्रमचारी. यानंतर स्त्रियांच्या जाती ज्या श्रेष्ठ वर्ण असती, तरी त्या दाक्षायनीसी तसे पशुपती सांगत होता. प्रथम स्त्री वर्णिली पद्मिनी, जे अमरलोकींची दिव्यांगना, ते स्वर्गलोकीवनी मृत्युभून आहे तसे संत योगी. ज्या पद्मिनी जातीच्या स्त्रिया आहेत, ज्या स्वर्गामध्ये इंद्राच्या जवळ राहतात, पण त्या कधीतरी पृथ्वीवर जन्म घेतात, त्या संताच्याच रूपानं घेतात, दुसऱ्या रूपात त्या जन्म घेत नाहीत. त्या पद्मिनी स्त्रियांचं तुम्ही सांगितलं. ये तसे संत योगी. यानंतर निरूपिली मृगिणी, दुसरी स्त्री मृगिणी, जे मृगाक्षी बोली जे हंसगामिनी, ते मृत्युमंडळी शुभगुणी बोली जे सामुद्रिकी. यानंतर हस्तिनी सांगितली, ते पुत्र प्रजा सौभाग्य मिरवली, तरी ते शुभगुणी वाखानली सामुद्रिकी पै. मग वाखानिली जी चित्रीन, जेसी प्रिय शृंगार सर्वभूषण, सुरती प्रिया एकांत कर्ण साकडे वदंतीयेचे. मग सांगितली ती वडवा समर्थ, तेसी प्रीत कठीण सुरत, ते लंब उदरी उल्लंघी पंथ चंचल मनते. यानंतर निरूपिली जी दुर्दशा, शंखिनी नावाची दुर्दशा स्त्री, तिचं सुद्धा वर्णन केलं, ते आपण पाहिलं होतं विस्तारानं. ते प्रहरी जे मा कर्कशा त्यागी जे श्रीमंताधिकी, ऐसी स्त्रियांची लक्षणे निरूपली अगस्ती म्हणे, जी पर्यसी बोली. या अध्यायाची जे फलश्रुती सांगितली ते अनुपमकी. त्याची फलश्रुती आता हा अध्याय जर श्रवण केला सगळ्यांनी, तर त्याचं काय फळ मिळतं ते सांगतात की हा अध्याय जया होत श्रवण पठन, त्याचे मुक्त होय जी बंधन त्रैलोक्य मंडळावरी. अवंतिकापुरी द्वारावती म्हणजे अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका, या सप्तपुऱ्या ज्या आहेत त्या त्याला प्राप्त होतात आणि त्रिवेणी स्नान केल्याचं फळ त्याला मिळतं, जो हा अध्याय ऐकेल त्याला. श्रीशैल शिखरी झाले दर्शन, सेतुबंद पूजिला भागीरथी जळे करून, कुरुक्षेत्री केले हिरण्यदान रविग्रहणी.
म्हणजे मल्लिकार्जुनाचं त्याला दर्शन घडतं, रामेश्वराचं दर्शन घडतं आणि काशीचं पाणी रामेश्वराला नेऊन टाकल्यानंतर जे फल प्राप्त होतं ते फल त्याला प्राप्त होतं. कुरुक्षेत्री केले हिरण्यदान रविग्रहणी. आता ऊन असताना, ऊन होतं आणि पाऊस सुरू होता ना, ज्यावेळेस ऊन असतं आणि पाऊस पडत असतो तो पाऊस साधारण नसतो. तो स्वर्गातल्या मंदाकिनी नदीचं ते जल असतं आणि ते पृथ्वीवर पडत असतं. त्याच्यामध्ये स्नान करणं महापुण्यदायक असं सांगितलेलं आहे. आता ऊन गेलं पण द्वादश ज्योतिर्लिंगे कपिला दुग्धे शतैक दाने. आणि कुरुक्षेत्रावर सूर्यग्रहणामध्ये सुवर्णदान केल्याचं फळ प्राप्त होतं. आणि जसं 1000 सुवर्ण कमळानं तुम्ही काशी विश्वनाथाची पूजा केली हे दान तुम्हाला प्राप्त होतं. किंवा कपिला गाईच्या दुधानं तुम्ही ज्योतिर्लिंगाला अभिषेक केला ते फळ तुम्हाला या ठिकाणी प्राप्त झालं. हा अध्यायाचं श्रवण करून अगस्तीवदे जी शिवसुता या अध्यायाची फलश्रुती पाहता जे मज तुम्ही सांगितले आता ते सांगो तुम्हा प्रती. महाराष्ट्र की जे अष्टादश पुराणे ते सामर्थ्य सांगो किती गुणे. या पृथ्वीशी जितकी गंगा संगमी जीवने तितके स्थाने झाली. या पृथ्वीवर जितके गंगा असतील ज्या ज्या ठिकाणी तितके स्नान तुम्हाला घडले. हा अध्याय श्रवण पठणे या षटशास्त्रे चतुर्वेद पुराणे सप्तसागर गंगा जीवने तेथे दाने केले सत्पात्री. सप्तसागराच्या ठिकाणी तुम्ही सत्पात्रात दान केलं ते फळ प्राप्त झालं. हा अध्याय श्रवण पठण जया प्रती तेने गंगा संगमी दिदले सत्पात्री केले तृप्ती. 5,000 गोदाने दिदली गंती रविग्रहणी ब्राह्मणासी. रविवारी ग्रहण आलं आणि त्या ग्रहणात तुम्ही 5,000 गायी दिल्या हे फळ सुद्धा तुम्हाला प्राप्त झालं. आणि परिसा फलश्रुती 1,00,000 दिसले भद्र जाती. 1,00,000 हत्ती दान केल्याचं आणि 5,00,000 घोडे शुभ्र दान केल्याचं फळ प्राप्त झालं. या अध्यायाची जितके अक्षरे जाणा तितक्या ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणा 8,000 शत स्वयंवरे केली जाणा ब्राह्मणांची पै. ब्रह्मगिरी जितके अक्षर आहेत या अध्यायामध्ये तेवढ्या ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणा तुम्हाला घडल्या. आणि 108 ब्राह्मण लोकांचे लग्न तुम्ही तुमच्या खर्चानं लावून दिले ते पुण्य सुद्धा तुम्हाला प्राप्त झालं. सहस्त्र प्रदक्षिणा महाब्रह्मगिरीचे ते समाराधना केली कोटी ब्राह्मणांशी ते पुण्य घडे. हा अध्याय जयाशी श्रवण घडे भावार्थे की सिंहस्ती 12 गंगा प्रदक्षिणा. 1000 महाब्रह्मगिरीला प्रदक्षिणा केल्या आणि कोटी ब्राह्मणांना तुम्ही जेव घातलं ते पुण्य सुद्धा तुम्हाला जोडलं. किंवा सिंहस्थ म्हणजे काय, कुंभमेळा. त्या कुंभमेळ्यावर तुम्हाला 12 गंगेच्या प्रदक्षिणा घडल्या की 1000 गोदानाचं फल प्राप्त झालं. किंवा 1000 वर्ष तुम्ही फक्त अग्नी जल वायू आकाश म्हणजे पंचाग्नी साधन केलं ते फळ तुम्हाला प्राप्त झालं. किंवा पृथ्वी प्रदक्षिणेचे पुण्य. किंवा 1000 वेळा रामेश्वर दर्शन. किंवा 100 वर्ष काशीमध्ये वास तुम्हाला घडला. किंवा 1,00,000 लोकांना इच्छा भोजन दिलं. किंवा सहस्त्र जन्मामध्ये तुम्ही वस्त्रदान केले. किंवा तुम्ही ब्राह्मणांची लग्न लावून दिले आणि कन्यादान केलं ते फल तुम्हाला प्राप्त झालं. अपार फलश्रुती या अध्यायाची सांगितली. वेदी फलश्रुती सांगितली अपार तितका सांगता होईल पसारा. म्हणजे वेदामध्ये खूप फलश्रुती सांगितली अध्यायाची पण तितकं जर सांगितलं तर मोठा पसारा वाढेल. म्हणून संक्षेपामध्ये सांगितलं जेथे साक्षात वक्ता ईश्वर श्रोते तरी भवानी. हे अनृत नवे जी श्रोते जन स्वमुखे बोलिला व्यास नारायण. तेची म्या महाराष्ट्र करून सांगितले श्रोत्यांपरी. की भगवान व्यासांनी स्वमुखानं सांगितलं की इथं साक्षात वक्ता जो आहे तो शिव ईश्वर आहे आणि ऐकणारे श्रोते जे आहेत ते भवानी स्वरूपात बसलेले आहेत. इतके गृहीचे होई जे प्राप्त. हा अध्याय घडे जया पठण श्रुत. शिवदास गोमा म्हणे यथोक्त कथा परिसा पुढे. इति श्री स्कंद पुराणे काशीखंडे ग्रंथमात्म्य निरूपणे गतकथा संक्षेप वर्णनं नाम 89तमाध्याय. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. शुभं भवतु श्रीरस्तु. हरे नमः हरे नमः हरे नमः. काशी विश्वनाथ भगवान की जय.